एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। चाकणकरांनी महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या गोटातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या पदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। महिला अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। चाकणकरांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। रुपाली चाकणकर यांनी आधी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर पक्षामध्ये सुद्धा अशी कुजबूज होती आणि त्यानंतर मात्र आता हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। रुपाली चाकणकरांच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आल्यानंतर अनेक आरोप देखील विरोधकांच्या वतीने सातत्याने त्यांच्यावर केले जात आहेत आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर मात्र पक्षाची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली होती आणि त्यानंतर मात्र आता रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली आपण पाहतोय। अखेर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। तर या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील आपल्याशी जोडल्या जात आहेत। रुपाली ताई, स्वागत आहे तुमचं। सातत्याने तुम्ही सुद्धा ही मागणी करत होता आणि अखेर आता राजीनामा पत्र समोर आलंय। एक लक्षात घ्या, आम्ही मागणी जी काही बंधू बाबा खरातने बलात्कार प्रकरण केलेलं होतं त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा आणि त्यासोबतच त्यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष पद होतं, त्यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता। ही खूप उशिरा आलेली उपरती आहे। म्हणजे राजीनामा मागावा लागला 10 वेळा, त्याच्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागला, सांगावं लागलं की राजीनामा घ्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। ठीक आहे, आता राजीनामा घेतलेला आहे, आता त्याच्या तपासाची गुन्ह्याची तपास आहे। आम्ही आजच SITच्या तेजस्विनी सातपुते यांना भेटलेलो आहोत। तपास सखोल आणि एकदम पारदर्शक, कोणाच्याही दबावाला बळी न पडता होणं गरजेचं आहे असे निवेदन आणि काही त्या गुन्ह्यातल्या काही गोष्टी ज्या कायद्याने धरून त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे ते निवेदन आम्ही दिलेले। रुपाली ताई, काय वाटतं, नैतिक जबाबदारीला आधारून त्यांनी राजीनामा दिला असेल? नाही, फार उशीर केला। म्हणजे ते म्हणतात ना, हौद से गई तो बूंद से क्या आएगी असा विषय आहे। खूप आधी द्यायला पाहिजे होतं। जेव्हा या गोष्टीची बंधू बाबाची जी काही भांडाफोड झाली होती त्याच वेळी नैतिकता स्वीकारून जर दिला असता तर आपण म्हणलं असतं की नाही बाबा, त्यांनी स्वतःहून हा राजीनामा दिलेला आहे। अगदी रुपाली ताई, त्या दिवशी पक्षाची सुद्धा एक महत्त्वाची बैठक झाली होती। त्या बैठकीत सुद्धा अशीच कुजबूज होती की रुपाली चाकणकर यांचा प्रदेश अध्यक्षपदाचा महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायचा आणि त्यानंतर बरेच दिवसांचा कालावधी लोटला आणि त्यानंतर हा राजीनामा नाही। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी त्यांच्या बाबतीतले जे काही अलिगेशन्स आहेत ते तपासून खात्री करून सक्षमपणे निर्णय घेतलेला आहे। अगदी ठीक आहे रुपाली ताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।